वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट हा भाग पाहिला होता. त्यासोबतच डिफरंट टाइप्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, बरोबर आहे, क्लोरोफिल पिगमेंट्स, देन कॅरोटिनॉइड्स, झॅन्थोफिल्स, अशा डिफरंट टाइप्स ऑफ पिगमेंट्स पाहिल्या होत्या. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नेचर ऑफ लाईट हा भाग पाहायचा आहे. लाईट इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईट जी आहे ही कोणत्या फॉर्ममध्ये आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन या स्वरूपात आहे. अँड अकॉर्डिंग टू क्वांटम थिअरी, लाईट ट्रॅव्हल्स ॲज अ स्ट्रीम ऑफ टायनी पार्टिकल्स विच आर कॉल्ड ॲज फोटॉन्स. अकॉर्डिंग टू द क्वांटम थिअरीच्या म्हणण्यानुसार लाईट जी आहे एका स्ट्रीम प्रवाहाच्या स्वरूपात वाहत असते आणि the tiny particles that are present in the stream of light they are called as photons. त्या प्रवाहामध्ये जे टायनी पार्टिकल्स असतात त्यांना काय म्हणतात? फोटॉन्स असं म्हणतात. व्हॉट आर फोटॉन्स? द टायनी पार्टिकल्स ऑफ द लाईट स्ट्रीम इज कॉल्ड ॲज फोटॉन्स. अ फोटॉन कंटेन्स अ क्वांटम ऑफ लाईट. बरोबर, या फोटॉनमध्ये काय आहे? क्वांटम ऑफ लाईट, लाईट एनर्जी आहे. अकॉर्डिंग टू वेव्ह थेअरी, आता क्वांटम थेअरीच्या म्हणण्यानुसार काय झालं की लाईटमध्ये जे डिस्क्रीट पॅकेट्स आहेत त्यांना फोटॉन्स असं म्हणतात, टायनी पार्टिकल्स आहेत त्यांना फोटॉन्स असं म्हणतात. तर वेव्ह थेअरीनुसार लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. लाईट ही एका वेव्ह स्वरूपात आहे, इन द फॉर्म ऑफ वेव्ह ऑफ डिफरंट वेवलेंथ्स हॅविंग डिफरंट कलर. आणि या वेव्हमध्ये व्हरायटी ऑफ वेगवेगळे कलर्स आहेत आणि त्यांची वेवलेंथसुद्धा वेगवेगळी आहे. हे अकॉर्डिंग टू द वेव्ह थेअरी. लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह ऑफ डिफरंट वेवलेंथ्स ऑफ डिफरंट कलर. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑफ लाईट विथ वेवलेंथ इज रेंजिंग फ्रॉम 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर. आणि हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे तर यामध्ये वेवलेंथ ही 390 नॅनोमीटरपासून 730 नॅनोमीटरपर्यंत आहे. दिस पार्ट ऑफ स्पेक्ट्रम इज कॉल्ड ॲज विजिबल लाईट. आणि हा जो काही लाईट वेवलेंथचा रेंज दिलेला आहे या रेंजला म्हणायचं विजिबल लाईट. आपल्याला दिसणारी जी लाईट आहे हिचे वेवलेंथ किती ते कितपर्यंत आहे? 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर. आणि ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता बाजूला डिफरंट कलर्स, ज्याला आपण विपजॉर, बरोबर आहे, म्हणजे जे इंद्रधनुष्यातील 7 रंग आहेत ते 7 रंग विजिबल लाईट फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. आणि त्यांची वेवलेंथ आहे 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर. अँड इट लाईज बिटवीन वेवलेंथ ऑफ अल्ट्राव्हायोलेट अँड इन्फ्रारेड लाईट. आणि हा जो विजिबल लाईटचा स्पेक्ट्रम आहे हा कोणाच्यामध्ये आहे? इन्फ्रारेड लाईट आणि अल्ट्राव्हायोलेट रेज. वर बघू शकता तुम्ही सेकंड कॉलम जो आहे ज्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा रेशो दाखवलेला आहे त्याच्यामध्ये असणारे जे गॅमा रेज, एक्स रेज, त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज, त्यानंतर विजिबल स्पेक्ट्रम आणि इन्फ्रारेड रेज, बरोबर आहे. आणि पुढे आहेत त्या रेडिओ वेव्ज आहेत. तर विजिबल लाईट स्पेक्ट्रम हा 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटरपर्यंत या वेवलेंथचा आहे, ज्याला आपण विजिबल लाईट स्पेक्ट्रम असं म्हणतो. देन ॲब्सॉर्प्शन अँड ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ लाईट. तर आता हा झाला विजिबल लाईट स्पेक्ट्रम, बरोबर आहे. परंतु आता त्यापैकी कोणत्या वेवलेंथ ह्या ॲब्सॉर्ब केल्या जातात आणि कोणत्या वेवलेंथमध्ये फोटोसिंथेसिसचा रेट हा जास्त आहे किंवा ॲक्शन ज्या वेवलेंथमध्ये केली जाते तो पाहू. ऑल द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स हॅव ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब डिफरंट वेवलेंथ्स ऑफ लाईट. बरोबर आहे. हे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट होते, क्लोरोफिल, कॅरोटिनॉइड्स, झॅन्थोफिल्स, तर हे जे पिगमेंट आहेत हे वेगवेगळ्या वेवलेंथ ॲब्सॉर्ब करत असतात. द लाईट ॲब्सॉर्ब्ड ॲट ईच वेवलेंथ बाय डिफरंट पिगमेंट्स अँड दॅट कॅन बी शोन इन द फॉर्म ऑफ ग्राफ. आता इथं हा ग्राफ दाखवलेला आहे ज्यामध्ये 3 पिगमेंट आहेत, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी आणि कॅरोटिनॉइड्स. क्लोरोफिलचे जे 2 प्रकार आहेत, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी. तर त्यापैकी क्लोरोफिल ए पिगमेंट हा साधारणतः 400 पासून 390 पासून
ॲब्सॉर्प्शन चालू आहे, परंतु पीक जर आपण पाहिलं डार्क ग्रीन कलरचं तर नियर अबाउट 430च्या नियर अबाउट ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम जास्त आहे, ब्ल्यू लाईट ज्या ठिकाणी आहे. त्यानंतर क्लोरोफिल बी पिगमेंट जरी पाहिला तरी तो सुद्धा ब्ल्यू लाईट सेगमेंटमध्ये म्हणजे 470-480च्या दरम्यान त्याचं ॲब्सॉर्प्शन हे जास्त आहे, ग्राफ पीक आहे. आणि पुढे क्लोरोफिल ए जो आहे हा पुन्हा 700 म्हणजे साधारणतः 680, 690 to 720 रेड कलरमध्ये ॲब्सॉर्प्शन जास्त दाखवत आहे. क्लोरोफिल बीचं सुद्धा सिमिलर नियर अबाउट 670 to 700पर्यंत रेड कलर जो आहे यामध्ये ॲब्सॉर्प्शन हे जास्त दाखवत आहे. तर कॅरोटिनॉइड्स जर पाहिले तर त्यांचा ॲब्सॉर्प्शन हा 500 490 to 500 या रेंजमध्ये जास्त आहे. अगेन शेड ऑफ ब्ल्यू कलर आणि त्यानंतर पुढे मात्र रेड कलरमध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन कमी आहे. The light absorbed at each wavelength by different pigments is shown in the graph, correct? A graph showing the absorption of light at different wavelength by different pigment is termed as absorption spectrum. Absorption spectrum काय आहे मग? It is a graph. काय दाखवतोय? A graph showing absorption of light. बरं, लाईट कशा आहेत? At different wavelength. आणि कोण ॲब्सॉर्ब करते आहे? बाय डिफरंट पिगमेंट्स. दिस ग्राफ इज कॉल्ड ॲज ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. अ ग्राफ शोईंग ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ्स बाय डिफरंट पिगमेंट्स इज कॉल्ड ॲज ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ लाईट. ओके, आलं लक्षात? तर यामध्ये तिन्ही जे पिगमेंट आहेत हे ब्ल्यू कलरच्या शेडमध्ये मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन दाखवत आहेत आणि क्लोरोफिल ए आणि बी पिगमेंट हे रेड कलरमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ॲब्सॉर्प्शन दाखवत आहेत. द ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी क्लिअरली शोज दॅट मोर लाईट इज ॲब्सॉर्ब्ड ॲट ब्ल्यू, व्हायलेट अँड रेड वेवलेंथ्स ऑफ विजिबल स्पेक्ट्रम ऑफ लाईट. करेक्ट. आता बघू ॲक्शन स्पेक्ट्रम. आता ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय? ज्या ठिकाणी ॲक्शन ही जास्त होणार आहे. मग ॲक्शन कोणती आहे? फोटोसिंथेसिसची. अ ग्राफ शोईंग रेट ऑफ फोटोसिंथेसिस at different wavelengths of light is called as action spectrum. आलं लक्षात? काय दाखवते ग्राफ? रेट ऑफ फोटोसिंथेसिस ॲट डिफरंट वेवलेंथ. म्हणजे एका कॉलमला काय आहेत? एका बारवर वेवलेंथ आहेत आणि एका बारवर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे. द रिलेटिव्ह रेट ऑफ फोटोसिंथेसिस ॲट अ डिफरंट वेवलेंथ इंडिकेट क्लोज रिलेशनशिप विथ ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी. जर दोघांचं कंपॅरिझन केलं तर हा ग्राफ जवळपास काय दाखवतो आहे? ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए आणि बी या ग्राफसारखाच हाही ग्राफ आहे. कंपॅरिझन ऑफ ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम अँड ॲक्शन स्पेक्ट्रम फॉर क्लोरोफिल पिगमेंट शोज दॅट वेवलेंथ ऑफ लाईट ॲब्सॉर्ब्ड दॅट इज रेड अँड ब्ल्यू कलर बाय क्लोरोफिल पिगमेंट्स आर व्हेरी सिमिलर टू द वेवलेंथ दॅट कॉज्ड फोटोसिंथेसिस. करेक्ट आहे. म्हणजे ज्या वेवलेंथमध्ये ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम हा जास्त होता, पीक होता, त्याच वेवलेंथला रेट ऑफ फोटोसिंथेसिससुद्धा पीक आहे, हायेस्ट आहे. म्हणजेच दस ॲब्सॉर्प्शन अँड ॲक्शन स्पेक्ट्रा फॉर क्लोरोफिल ए अँड बी को इनसाइड्स. जवळपास दोघं काय आहेत? सेम आहेत. याही ग्राफमध्ये आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी रेड कलर म्हणजे काय? ॲब्सॉर्प्शन. क्लोरोफिल ए आणि बी पिगमेंटद्वारे ज्या ठिकाणी मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन व्हायले त्याच ठिकाणी रेट ऑफ फोटोसिंथेसिससुद्धा काय आहे? मॅक्झिमम आहे किंवा पीक आहे. नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस पाहूत. रुबेन कन्फर्म दॅट ऑक्सिजन इव्हॉल्व्ड ड्युरिंग फोटोसिंथेसिस इज फ्रॉम वॉटर मॉलिक्युल्स अँड नॉट फ्रॉम कार्बन डायऑक्साईड. आपण पाहिलं होतं की वॅन नीलचा जो एक्सपेरिमेंट होता त्यामध्ये त्यांनी हेच प्रूव्ह केलं होतं की ऑक्सिजनचा जो सोर्स आहे हा काय आहे? वॉटर मॉलिक्युल्स आहेत, ना की तो कार्बन डायऑक्साईड आहे. फॉर दॅट ही यूज्ड ग्रीन अल्गी क्लोरेला. आता सेम एक्सपेरिमेंट रुबेननी पण केलेला आहे. यांच्या म्हणण्यानुसार अल्गी जे आहेत त्यांनी क्लोरेला हा अल्गी घेतलेला आहे आणि वॉटर मॉलिक्यूल्स घेतलेले आहेत. द वॉटर लेबल्ड विथ हेवी आयसोटोप ऑफ ऑक्सिजन. यामध्ये त्यांनी ऑक्सिजनचा आयसोटोप घेतलेला आहे O18.
18 ऑक्सिजन हा घेतलेला आहे, त्यामुळे वॉटर मॉलिक्यूल कसं झालेलं आहे, H2O आहे, परंतु जो O आहे त्याच्यावर रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप जो आहे 18 तो आहे, त्याच्यामुळे फॉर्म्युला आपण काय लिहिला आहे, H218O. द ऑक्सिजन इव्हॉल्डेड कंटेन्स ऑक्सिजन 18, बरोबर आहे. आणि या ठिकाणाहून रिलीज झालेला जो ऑक्सिजन आहे हा कसा दिसला आहे, रेडिओ ॲक्टिव्ह दिसलेला आहे, कारण त्यामध्ये कोणते मॉलिक्यूल आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह ऑक्सिजन 18 वापरलेला आहे, बरोबर आहे. अँड देअर बाय प्रूव्हिंग व्हॅन नील्स हायपोथेसिस दॅट ऑक्सिजन इव्हॉल्डेड इन फोटोसिंथेसिस कम्स फ्रॉम वॉटर मॉलिक्यूल. ओके. सिमिलर 1937मध्ये रॉबर्ट हिल यांनी सुद्धा एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. अँड ही कल्चर्ड द आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट इन अ मीडियम कंटेनिंग वॉटर अँड फेरिक कंपाऊंड. आता ह्यांनी काय केलं आहे, क्लोरोप्लास्ट घेतला आहे, स्पिनॅच प्लांटचा क्लोरोप्लास्ट हा सेपरेट केला आहे आणि त्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड केलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड ॲड होऊ न देता त्यांनी फेरिक कंपाऊंड टाकलेले आहेत. On exposure to light, he observed that there was a change in the color of ferric compound due to reduction that is caused by hydrogen from water molecules due to photolysis of water. बघा, व्हॅन नीलचा जो एक्सपेरिमेंट होता तर त्यामध्ये त्यांनी ब्ल्यू ग्रीन अल्गी वापरले होते आणि हायड्रोजन सल्फाईड वापरला होता इन्स्टेड ऑफ वॉटर. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा हायड्रोजन सल्फाईडचं रिडक्शन झालं त्यावेळेस सल्फर हा रिलीज झाला, ऑक्सिजन रिलीज झालेला नाही. तिथं त्यांनी कार्बन डायऑक्साईड वापरला होता, फक्त वॉटर मॉलिक्यूलच्या ऐवजी H2S वापरले होते, बरोबर आहे. मग जर ऑक्सिजन हा कार्बन डायऑक्साईडद्वारे रिलीज झाला असता तर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, परंतु तसं न होता काय झाला, सल्फर रिलीज झाला. या ठिकाणी काय झालं, त्यांनी वॉटर मॉलिक्यूल वापरलेत आणि कार्बन डायऑक्साईड वापरला नाही. आता या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल वापरलेत म्हणजे ऑक्सिजन हा रिलीज व्हायला पाहिजे. ओके. आणि हे झालेलं आहे. काय होतं आहे, फोटोलायसिस ऑफ वॉटर होतं आहे, वॉटर मॉलिक्यूल ब्रेक होतं आहे आणि हायड्रोजन जो आहे हा काय करतो, त्या फेरिक कंपाऊंडचं रिडक्शन करतो आहे फेरसमध्ये आणि त्याच्यामुळे त्याचा कलर बदलतो आणि जो काही ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो. अँड दस सोर्स ऑफ दॅट इव्हॉल्डेड ऑक्सिजन मस्ट बी फ्रॉम वॉटर अँड नॉट फ्रॉम carbon dioxide. By adding hemoglobin in the culture medium, one can directly prove that the source of evolving oxygen is water, and this is because due to action of evolved oxygen, hemoglobin turns into red color forming oxyhemoglobin. याच्यापेक्षा आणखी सोपं, जर त्या ठिकाणी हिमोग्लोबिनचे मॉलिक्यूल ॲड केले तर जो रिलीज होणारा ऑक्सिजन आहे हा हिमोग्लोबिन मॉलिक्यूलद्वारे ॲक्सेप्ट केला जाईल आणि त्याचं रूपांतर ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये होईल, ज्याचा कलर हा ब्राईट रेड असतो. म्हणजे जर आपल्याला ब्राईट रेड कलरचे ऑक्सिहिमोग्लोबिन मॉलिक्यूल दिसत आहेत म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन हा रिलीज झालेला आहे. दिस ऑब्झर्वेशन कन्फर्म दॅट वॉटर मॉलिक्यूल मस्ट हॅव ऑक्सिडाइज्ड रिलीजिंग ऑक्सिजन अँड दॅट इज रिॲक्टेड विथ हिमोग्लोबिन. करेक्ट. यावरून काय सिद्ध होतं आहे, वॉटर मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन झालं आहे ज्यामुळं ऑक्सिजन रिलीज होतो आणि तो हिमोग्लोबिनसोबत कंबाईन होतो. हिल इनडायरेक्टली प्रूव्ड दॅट. मग आता हिलची जी रिॲक्शन होती आपण मागे पाहिलेली ती सुद्धा काय प्रूव्ह करते, हेच प्रूव्ह करते की ऑक्सिजनचा सोर्स हा वॉटर मॉलिक्यूल आहेत अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज हिल्स रिॲक्शन. जे वॉटर मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं आहे त्याला हिल्स रिॲक्शन असं म्हणतात. दस हिल्स रिॲक्शन प्रूव्ज दॅट इन फोटोसिंथेसिस ऑक्सिजन इज रिलीज्ड फ्रॉम वॉटर. काय प्रूव्ह करते, ऑक्सिजन हा वॉटरपासून रिलीज होत असतो अँड इलेक्ट्रॉन्स फॉर द रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड आर ऑब्टेन्ड फ्रॉम वॉटर. आणि जे कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन केलं जातं ज्याला हायड्रोजन मॉलिक्युल्स लागतात मग ते सुद्धा कुठूनच येतात, दे ऑल्सो कम फ्रॉम वॉटर. कारण वॉटरचं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे, त्यामुळे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सेपरेट होतील. ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होईल आणि हायड्रोजन हा कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन करण्यासाठी मदत करतो. अकॉर्डिंग टू अर्नॉन, इन फोटोसिंथेसिस लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू केमिकल एनर्जी. आपण पाहिलं की फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनमध्ये
सनलाईट ही ट्रॅप केली जाते आणि त्याच्यापासून ग्लुकोज मॉलिक्यूल बनवले जातात. मग ॲक्च्युली यामध्ये होत काय असते, जी लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब केलेली आहे तिचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होत असतंय. हे कुणी प्रूव्ह केलं? एर्नॉन. अँड धिस एनर्जी इज स्टोर्ड इन ATP. केमिकल एनर्जी ही कोणत्या स्वरूपात स्टोअर होत असते? ATP मॉलिक्युल्स. अँड सोबतच NADH2 आर फॉर्म्ड. दे आर हायड्रोजन डोनर. This ATP formation is known as photophosphorylation. या ATP फॉर्मेशनला काय म्हणायचं आहे? फोटोफॉस्फोरिलेशन. आता फोटोफॉस्फोरिलेशन काय आहे? फोटो इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. फॉस्फोरिलेशन काय आहे? दॅट इज फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्यूल. म्हणजे फॉर्मेशन ऑफ ATP molecules in the presence of sunlight is called as photophosphorylation. The process of photosynthesis is an oxidation and reduction process in which water is oxidized, okay, that releases oxygen, and carbon dioxide is reduced to form sugar. दोन क्रिया सायमल्टेनियसली व्हायला लागल्यात. वॉटर मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन होईल आणि रिलीज झालेला जो हायड्रोजन आहे हा कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन करेल. देअरफॉर दिस रिॲक्शन इज रेडॉक्स रिॲक्शन. का? कारण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या क्रिया काय व्हायला लागल्या आहेत? सायमल्टेनियसली व्हायला. दिस प्रोसेस कन्सिस्ट ऑफ टू मेजर रिॲक्शन्स. पहिली रिॲक्शन आहे लाईट रिॲक्शन विच इज कॉल्ड ॲज फोटोकेमिकल रिॲक्शन विच इज डिपेंडंट ऑन लाईट. फोटो दॅट मीन्स सनलाईट, फोटोकेमिकल रिॲक्शन आहे. आणि दुसरी आहे डार्क रिॲक्शन विच इज कॉल्ड ॲज बायोकेमिकल रिॲक्शन विच इज इंडिपेंडंट ऑफ लाईट. आता लाईट रिॲक्शन म्हणजे जिला लाईट हा आवश्यक आहे. इट इज टोटली डिपेंडंट ऑन लाईट. आणि डार्क रिॲक्शन म्हणजे ही अंधारात होते का? नाही. इट इज इंडिपेंडंट ऑफ लाईट. लाईट असो अथवा नसो ती रिॲक्शन होत राहणार. बोथ रिॲक्शन्स ऑकर सक्सेसिवली. दोन्ही रिॲक्शन ह्या कशा होतात? सक्सेसिवली, एका पाठोपाठ एक. म्हणजे लाईट रिॲक्शन इज फॉलोड बाय डार्क रिॲक्शन. बरोबर आहे. कारण लाईट रिॲक्शनमध्ये तयार होणारे ATP आणि NADPH2 जे घटक आहेत यांचा उपयोग डार्क रिॲक्शनमध्ये केला जातो आणि ज्यामध्ये ग्लुकोज मॉलिक्यूल हे तयार होत असतात. सो दिस इज completed in two steps. Photosynthesis is completed in two major reactions, light reaction and dark reaction. ओके. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण लाईट रिॲक्शन हा भाग पाहूत. तोपर्यंत क्वेश्चन सॉल्व करा. काही डाऊट असेल तर विचारा. ओके. इथे क्वेश्चनमध्ये एक करेक्शन करावं लागेल. सॉरी. विच रेडिओ आयसोटोप वॉज युज्ड बाय रुबेन टू प्रूव्ह सोर्स ऑफ ऑक्सिजन इन फोटोसिंथेसिस. ओके. अर्नॉनच्या ऐवजी त्या ठिकाणी रुबेन करा. ओके. अँड थँक्यू.